नमो नमः सर्वेभ्य. या सिरीजमध्ये आपण संस्कृत भाषेच्या कोविद परीक्षेच्या काव्यकथांचा अनुवाद आणि प्रश्नोत्तर पाहत आहोत. सो आपण आता पाचव्या कथेचं चार कथांमध्ये आपण अनुवाद करून झालेला आहे. पाचव्या कथेचा आपण सुरुवात करणार आहोत कथेची. सो आतापर्यंत आपण काय बघितलं की शिवाच्या तेजामुळे किंवा शिवाच्या अ, संतापामुळे मदन भस्मसात झाला. मग पार्वतीने तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग शिव पार्वतीचा विवाह झाला. शिव पार्वती कैलास पर्वतावर आनंदाने राहायला लागले आणि इकडे तारकासुराचा वध किंवा त्रास वाढत होता. म्हणून इंद्रादी देवतांनी अग्नीला पार्वतीकडे पाठवलं. आणि आणि अग्नीने सगळी अवस्था वर्णन केली देवतांची. तारकासुराचा त्रास वगैरे वर्णन केला आणि त्यामुळे परंतु तो अचानक शय्यागृहात घुसल्यामुळे शिव क्रोधित झाले, पार्वती पण क्रोधित झाली आणि शिवाने आपलं तेज हे अग्नीत टाकलं. पार्वतीने अग्नीला शाप वगैरे दिला की तू धुमाने आवृत्त होशील, धुराने आवृत्त होशील वगैरे वगैरे. ओके. आणि त्यानंतर इंद्राने ते अग्नीने ते तेज गंगेकडे सुपूर्त केलं किंवा गंगेमध्ये टाकलं. इथपर्यंत आपण बघितलं आणि तिथेच गंगेने ते तेज शरवण नावाच्या एका वनामध्ये टाकलं आणि तिथे कुमाराचा किंवा कार्तिकेयचा जन्म झाला. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता आपण पुढची कथा बघूया. यदा कुमारः जातः तदा तं गंगा पालितवती. जेव्हा कुमाराचा जन्म झाला त्यावेळेला गंगेने त्याचं परिपालन केलं. तदा ईश्वरः पार्वत्यासह आकाशमार्गे विहारं कुर्वन् तत्र आगतः. तेव्हा ईश्वर पार्वतीसह आकाशमार्गामध्ये विहार करत करत तिथे आले. तौ द्वौ अपि शिशुं दृष्टवन्तौ. त्या दोघांनी सुद्धा त्या शिशूला बालकाला पाहिले. ईश्वरः पार्वत्यै शिशोः जन्मवृत्तान्तं सर्वं अकथयत्. ईश्वराने पार्वतीला शिशूच्या जन्माचा सर्व वृत्तांत कथन केला. तदा संतुष्टा पार्वती प्रीत्या तं शिशुं गृहीत्वा शिवेन सह कैलासम अगच्छत. म्हणजे तेव्हा संतुष्ट झालेली पार्वतीने प्रीतीने किंवा प्रेमाने त्या शिशूला घेऊन शिवासह कैलासाला ती गेली. कैलास पर्वतावरती गेली. तत्र कुमारस्य जन्मोत्सव समाचरित. तिथे कुमाराचा जन्माचा उत्सव किंवा आपण जसं बाळ जन्माला देखील त्याचा उत्सव करतो तसा जन्मोत्सव तिथे साजरा झाला. उत्सवेन इंद्रादयः देवाः ऋषयः च सर्वे आनंदिताः. या जन्माच्या उत्सवाने इंद्रादी देवता ऋषी सगळेजण आनंदित झाले. कुमारस्य बालक्रीडा सर्वान आनंदयंती स्म. कुमाराची छोटं बालक होतं, त्याची बालक्रीडा बघून त्याचं खेळणं बघून सगळे आनंदित होत होते. कुमारः बाल्ये एव अतीव शौर्यवान आसीत. कुमार कार्तिकेय बाल्यावस्थेमध्ये सुद्धा खूप शौर्यवान किंवा शूर होता. कुमारस्य बाललीलाः शौर्यवार्तां च श्रुत्वा तारकासुरपीडिताः इंद्रादयः कैलासम आगताः. म्हणजे कुमाराची बाललीला, त्याचं शौर्याच्या त्याच्या न्यूज वार्ता ऐकून तारकासुराच्या त्रासाने पीडित झालेले इंद्रादी देव हे सगळे कैलास पर्वतावर आले. तत्र ते ईश्वरस्य पार्श्वे स्थितं शूरं तेजस्विनं आयुधधारिणं कुमारं अवलोकितवन्तः. तिथे त्यांनी कुमाराला बघितले. तो कसा होता हा प्रश्न बराच वेळा येतो. तिथे त्यांनी ईश्वराच्या पार्श्वभागामध्ये ईश्वराच्या बाजूला उभा असलेला स्थितम शूरम शूरवीर तेजस्वी आयुधधारी अशा अलौकिक कुमाराला किंवा कार्तिकेयला त्यांनी पाहिलं. इंद्रस्य तू महान आनंद समुत्पन्न. इंद्राला तर अतिशय आनंद झाला. तस्य मनसी जयस्य आशा संजाता. त्याच्या मनामध्ये जयाची किंवा तारकासुराचा वधाची म्हणजे त्याच्यावर विजय मिळवल्याची आशा उत्पन्न झाली. ततः इंद्रः हरस्य पुरतः तारकासुरस्य उपद्रवान् वर्णयित्वा तारकवधार्थं कुमारं प्रेषयतु इति प्रार्थितवान्. तेव्हा इंद्रानी हराच्या किंवा शिवाच्या पुढे तारकासुराच्या उपद्रवाचं वर्णन करून तारकासुराच्या वधासाठी कुमाराला पाठवा अशी विनंती केली. तेव्हा ईश्वर म्हणाले, इंद्रादीनां साहाय्यार्थं गच्छतु इति कुमारम आदिष्टवान. इंद्र वगैरे देवतांच्या सहाय्याला तू जा असा भगवान शिवानी कुमाराला आदेश दिला.
पार्वती अपि हर्षेण आशीर्वाद पूर्वकं तं कैलासात प्रेषितवती. पार्वतीने सुद्धा हर्षाने किंवा आनंदाने आशीर्वाद देऊन आशीर्वादपूर्वक त्याला कैलासातून पाठवले. इंद्रादयः देवाः सर्वे कुमारम अनुसृतवन्तः. इंद्रादी सर्व देवांनी मग कुमाराचं अनुसरण केलं. हं. स्वर्गे सर्वे सर्वे स्वर्गम प्राविशन. सर्व स्वर्गामध्ये आले. तत्र गंधर्वादयः नारदादयः च प्रशंसावचनैः कुमारस्य स्वागतम् अकुर्वन्. तिथे गंधर्व वगैरे जे इतर लोक होते, नारद महर्षी वगैरे होते, त्यांनी कुमाराची प्रशंसा करून त्या वचनांनी कुमाराचे स्वागत केले. अनंतरम तारकवधाय युद्धम करणीयम इति निश्चितम. त्यानंतर तारकासुराच्या वधासाठी युद्ध करावे असं निश्चित करण्यात आलं. सैन्यानाम संजीकरणम समारब्धम. सैन्याचं एकत्रीकरण सुद्धा सुरू झालं. कुमारः सेनाधिपती इति अभिषिक्तः. कुमार हा म्हणजे कुमार कार्तिकेयला सेनापती म्हणून त्याची नियुक्ती झाली. ततः सेनासहिताः सर्वे इंद्रादयः तारकासुराभिमुखं प्रस्थिताः. तेव्हा तेव्हा सगळे सेनेसह इंद्र वगैरे देवता सेनेसह तारकासुराच्या पुढे उपस्थित झाले. म्हणजे तारकासुराकडे युद्ध करायला गेले. कुमारः सेनायाः नायकः आसीत्. कुमार कार्तिकेय हा सेनेचा नायक होता, लीडर होता. सर्वे एते युद्धार्थम आगच्छन्ति इति गुप्तचरैः ज्ञात्वा तारकः अपि युद्धसन्नाहं कृतवान. सर्वजण इथे हे सर्वजण युद्धासाठी इथे आले आहेत हे गुप्तचरांकडून ज्ञात करून घेऊन तारकासूर सुद्धा तिथे तारकासुराने पण युद्धाची तयारी केली. युद्धप्रस्थानसमये तेन बहवः उत्पाताः दृष्टाः. म्हणजे युद्ध प्रस्थान समये म्हणजे युद्धाला जाताना किंवा युद्धासाठी प्रस्थान ठेवताना त्याच्याकडून अनेक उत्पात म्हणजे संकट किंवा ज्याला आपण अपशकुन असं म्हणतो, त्याच्याकडून अनेक अपशकुन बघितले गेले. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट अशुभ गोष्ट घडणार असते त्यावेळेला काही अशुभ घटनांची संकेत किंवा सूचना मिळते. अपशकुनानी दृष्टानी. काही अपशकुन सुद्धा त्याच्याकडून बघितले गेले. तथापि कुपितः तारकः असुरैः सह युद्धाय आगतः. तरी सुद्धा क्रोधित झालेला तारक इतर असुरांबरोबर तिथे युद्धासाठी आला. सुरासुरयोः मध्ये घोरम युद्धम प्रवृत्तम. सुरासुर म्हणजे देवदानवांमध्ये घनघोर युद्ध झालं. शूरः कुमारः तारकासुरम मारितवान. शौर्यवान अशा कुमार कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला, त्याला मारले. समस्तः अपि लोकः संतोषम अनुभवत. सर्व लोकांना संतोष झाला. एक मिनिट. पुनः अपि इंद्रम स्वर्गाधिपत्यम प्राप्तवान. पुन्हा एकदा इंद्राला स्वर्गाचं अधिपत्य प्राप्त झालं. सर्वत्र मंगलम अभवत. सगळीकडे मंगलता किंवा शुभाचं आचरण झालं किंवा सर्वत्र सगळीकडे मंगलमय वातावरण झालं. अशा प्रकारे आपण ही काव्यकथा कंप्लीट केली आहे. सो आधी आपण हे स्टॉप शेअर करूया आणि आपण मग हे बघूया. प्रश्न बघूया. जातस्य कुमारस्य पालनं का कृतवती गंगा. जातस्य कुमारस्य पालनं गंगा कृतवती. तारकासुरपीडिताः इंद्रादयः शिवस्य पार्श्वे कीदृशं कुमारं दृष्टवन्तः. तर तारकासुरपीडिताः इंद्रादयः शिवस्य पार्श्वे स्थितं शूरं तेजस्विनम् आयुधधारिणं कुमारं दृष्टवन्तः. इंद्रः शिवं किं प्रार्थितवान्. तारकावधार्थं कुमारं प्रेषयतु इति इंद्रः शिवं प्रार्थितवान्. युद्धे निश्चिते कुमारः कस्मिन् पदे अभिषिक्तः. सेनाधिपतिः पदे. युद्धे निश्चिते कुमारः सेनाधी अच्छा, आता कस्मिन म्हटले त्यामुळे सप्तमी आहे आणि सेनाधिपती ही रस्वैकारांत पुल्लिंगी शब्द, त्यामुळे कवौ कवी वचती कवौ कव्यो हो कवीषु सप्तमी, त्यामुळे सेनाधिपतौ. ओके. युद्धे दीक्षिते कुमारः सेनाधिपतौ पदे अभिषिक्तः. युद्धे तारकासुरं कं मारितवान् कः मारितवान्. युद्धे तारकासुरं शूरः कुमारः मारितवान्.
अशा प्रकारे आपण 5व्या काव्यकथेचा सुद्धा अनुवाद आपण केला आहे. पुढच्या चलचित्रामध्ये आपण 6व्या कथेचा अनुवाद करू. तोपर्यंत शुभम भवतु. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल आणि सर्व कोविडच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचावा, हे चलचित्र आणि ही व्हिडिओ जर असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर कमेंट टाकायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.